नमस्कार विद्यार्थी मित्रो. In the last grade, we have studied activity number 7, activity number 8, activity number 9. 7, 8 आणि 9 ऍक्टिव्हिटी आपण शिकलो. या ऍक्टिव्हिटीमध्ये 7 नंबरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण एक खेळ खेळलो, शब्दांचा खेळ. एकाला प्रश्न विचारायचा आणि त्याला दुसऱ्याने उत्तर द्यायचं. पण ते उत्तर देताना त्याने येस किंवा नो या टाईपमध्ये न देता त्याने दुसऱ्या पद्धतीनं शब्दामध्ये काही शब्द घेऊन उत्तर द्यायचं होतं. ज्या खेळाडूनं येस किंवा नो या टाईपमध्ये उत्तर दिलं तर तो खेळाडू त्या खेळामधून आउट होत होता. हे ऍक्टिव्हिटी नंबर 7 मध्ये आपण शिकलो. ऍक्टिव्हिटी नंबर 8, ऑल सॉर्ट्स ऑफ लिस्ट. या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण हे शिकलो की आपल्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम. वर्ग आणि वर्गामधल्या काही ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ज्या दिसत आहेत त्यांची एक यादी बनवा. किंवा थिंग्स यू मे सी इन द किचन. स्वयंपाकघरामध्ये ज्या असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, वस्तू असतात, या वस्तूंची यादी करा. किंवा थिंग्स यू मे नीड फॉर पिकनिक. सहलीला तुम्ही जाता, सहलीला जात असताना असलेल्या वस्तूंची यादी करा. ही ऍक्टिव्हिटी आपण ऍक्टिव्हिटी नंबर 8 यामध्ये शिकलो. त्यानंतर थिंग्स वी कॅनॉट सी. ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याही गोष्टी आपण या ऍक्टिव्हिटीमध्ये शिकलो. त्यानंतर वर्ड्स बिगिनिंग विथ सी. सी या लेटरनं सुरू होणारे जे काही शब्द होते ते शब्द आपल्याला लिहायचे होते, त्यांची यादी करायची होती. याच ऍक्टिव्हिटीमध्ये सब ऍक्टिव्हिटी होते राईट देम ऑल दीज वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय हे आपण मागच्या पिरियडला किंवा लेक्चरला आपण शिकलेलो आहोत. ABCD ही जी मुळाक्षर आहेत, अल्फाबेट्स आहेत, त्या पद्धतीने त्या शब्दांची मांडणी करा. दॅट मीन्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि ऍक्टिव्हिटी नंबर 9 जी शेवटची ऍक्टिव्हिटी होती फन अँड गेम्स विथ तारा अँड हर फ्रेंड. या ऍक्टिव्हिटीमधली शेवटची ऍक्टिव्हिटी 9 होती. या 9व्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काही शब्द दिले होते, एक ट्रॅक दिला होता, तो पिवळ्या रंगाने दर्शवलेला होता आणि काही शब्द हिरव्या त्या ग्रासफील्ड एरियामध्ये दिले होते. या शब्दांची योग्य जोडणी केल्यानंतर वाक्य पूर्ण करणार होते किंवा करत होते. तर तेही ऍक्टिव्हिटी आपण शिकलो. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू टॉपिक that is 1.3, the wild boar and the fox. म्हणजे रानटी, रानडुक्कर आणि कोल्हा. गोष्ट ही शिकण्यापूर्वी किंवा हा टॉपिक शिकण्यापूर्वी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत की ज्या प्राण्यांवरती खूप साऱ्या आधारलेल्या आहेत. आणि तुम्ही दुसरी, तिसरी, चौथी, 5वी यामध्ये मग टिट फॉर टॅट असेल, एक कोल्हा आणि उंट, किंवा लायन अँड माऊस, किंवा क्लेवर क्रोज, अशा ज्या काही विविध ज्या गोष्टी होत्या ह्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत. आणि या गोष्टींमधून काही तुम्हाला बोध मिळत होता, ज्याला मॉरल मेसेज म्हणतात. तो बोध तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळत होता. तर इथेही 1.3 मध्ये द वाईल्ड बोर अँड द फॉक्स ही गोष्ट आपण इथे शिकणार आहोत. आणि यातनंही आपल्याला एक मेसेज ही गोष्ट आपल्याला देते आहे. तर तो कोणता मेसेज आहे हे आता आपण इथे शिकणार आहोत. तर पूर्वी आपण या गोष्टीमध्ये असणारे जे काही अवघड शब्द आहेत हे अवघड शब्द आपण थोडंसं ते समजून घेऊया. तर ते कोणते कोणते? पहिला शब्द आलाय वाईल्ड. आता वाईल्ड, व्हॉट इज मीन बाय वाईल्ड? वाईल्ड इन मराठी वी से दॅट जंगली किंवा रानटी. वाईल्ड मीन्स व्हॉट? लिव्हिंग इन अ जंगल. लिव्हिंग इन अ जंगल. बोर, बोर, बोर हा शब्द ज्याच्यावरती ही गोष्ट खऱ्या अर्थानं आधारित आहे तो बोर. बोर म्हणजे काय? रानडुक्कर. रानडुक्कर आपल्याला माहिती आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये ए वाईल्ड पिग म्हणतो. आता काही जे शब्द आहेत ते शब्द मी इथं पहिल्यांदा फळ्यावरती लिहितो आणि नंतर मग मी गोष्ट वाचतो
आणि तुम्हाला लाईन बाय लाईन तिचा मराठीमध्ये अर्थ समजून सांगतो. आता पहिला शब्द मी घेतला होता वाईल्ड. वाईल्ड म्हणजे काय? जंगली. दोज ॲनिमल्स लिव्हिंग इन अ जंगल. दोज ॲनिमल्स लिव्हिंग इन अ जंगल, जे जंगलामध्ये राहतात त्यांना आपण जंगली प्राणी म्हणतो किंवा काय म्हणतो, रानटी पशु किंवा रानटी प्राणी म्हणतो. आता तिसरी चौथी पहिली दुसरी पासून तुम्हाला माहिती रानटी प्राणी कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये मग टायगर म्हणजे वाघ, हत्ती, त्यानंतर कोल्हा, लांडगा, झेब्रा, जिराफ, हे सगळे काय आहेत? जंगली प्राणी आहेत. तर हे जंगली प्राणी आपल्याला दुसरी तिसरी चौथी पाचवी या इयत्तांमध्ये भेटलेले आहेत, ते आपण पाहिलेले आहेत. इथे एक जंगली प्राणी आहे, त्याचं नाव आहे रानडुक्कर. त्याला आपण काय म्हणतो? रानडुक्कर म्हणतो. तर या रानडुकराची आणि या कोल्ह्याची इथे गोष्ट दिली. या गोष्ट तशी खूप छोटी आहे, पण या गोष्टीमधून बोध मात्र खूप मोठा आहे. तो आपण खरा या गोष्टीमधून समजून घ्यायचा आहे. तर मी पहिल्यांदा काही शब्द लिहितो, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा, लिहून घ्या. वाईल्ड, वाईल्ड मीन्स लिव्हिंग इन अ जंगल. बोर, बोर मीन्स व्हॉट? अ वाईल्ड पिग, म्हणजे रानडुक्कर. टस्क, इथे टस्क हा शब्द आणलाय. स्पेलिंग आहे TUSK, टस्क. टस्क म्हणजे काय? रानडुक्कर पाहिलं असेल तुम्ही, तर त्या रानडुक्कराला असे दोन सुळे असतात. हत्ती पाहिला तुम्ही? हत्ती पाहिला? येस. हत्तीला कसे दोन सुळे असतात, मोठे दात असतात, त्याला आपण मोठे दात, त्या दातांनाच आपण काय म्हणतो? सुळे म्हणतो. तसं रानडुकराला सुद्धा असे दोन सुळे असतात. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टस्क. इंग्लिशमध्ये म्हणतात अ पेअर ऑफ लॉंग पॉइंटेड टीथ दॅट सम ॲनिमल्स लाईक द इलेफंट हियर. म्हणजे हत्तीला जसे सुळे असतात तसे रानडुकरालाही दोन सुळे असतात. त्याला इंग्रजीमध्ये टस्क म्हणतात. टस्क या शब्दाचा अर्थ काय? सुळे. त्यानंतर बार्क. बार्क, BARK, बार्क. तुम्हाला माहिती बार्क म्हणजे काय? झाड माहिती? झाडाच्या जो टणक भाग असतो, बाहेरील भाग, त्याला आउटर कव्हरिंग असं म्हणतो. त्याला आपण मराठीमध्ये साल म्हणतो. काय म्हणतो? साल. त्यानंतर ग्रीन. ग्रीन म्हणजे काय? GRIN, ग्रीन. ग्रीन म्हणजे काय? हसणे. ग्रीन म्हणजे काय? हसणे. आता पहा, मी गोष्ट लाईन बाय लाईन वाचतो आणि मग तुम्हाला ती अर्थ तिचा समजून सांगतो. सो ओपन युअर book and see the page number 7. There is one story, 1.3, the wild boar and the fox. One day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. The first line of the story is what? One day a wild boar was sharpening his tusk अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. एके दिवशी एक जंगली रानडुक्कर शार्पनिंग हिज टस्क, शार्पनिंग हिज टस्क, आपल्या सुळ्यांना, आपल्या दातांना धार लावित होत. कशावरती धार लावित होत? कशावरती? अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. म्हणजे जी बार्क होती, झाडाची जी साल होती, त्या सालीवरती आपल्या सुळ्यांना काय करीत होतं? धार लावित होतं. आपले जे दात होते मोठमोठाले, त्या दातांना ते घाशीत होतं. लक्षात आलं सर्वांच्या? ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. त्याचं जे काम होतं ते काम अतिशय काळजीपूर्वक तो करीत होता. केअरफुली मीन्स व्हॉट? काळजीपूर्वक. केअरफुली मीन्स व्हॉट? काळजीपूर्वक. Doing his work, doing it, he was doing his work very carefully. तो त्याचं काम अतिशय काळजीपूर्वक करीत होता. There lived a fox. You know what is meant by fox? FOX. Fox means कोल्हा. Fox means what? कोल्हा. There lived a fox in the same forest. त्या जंगलामध्ये जिथे रानडुक्कर राहत होतं, त्याच जंगलामध्ये एक कोल्हाही राहत होता. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest.
He was always. Always means what? ALWAYS. Always. He was always. Always means नेहमी. Always means what? नेहमी. Looking for a chance. To look for च्या शोधात असणे. To look for चा शोध घेणे, च्या शोधात असणे. To look for a chance. You know what it means by chance? Chance? Do you know? Chance. Chance means संधी. Chance means संधी. To make fun of other animals. To make fun of. To make fun of. To make fun of. मजा घेणे. टिंगल टवाळी करणे. थोडक्यात मजा घेणे किंवा टिंगल टवाळी करणे. To make fun of other animals in the forest. म्हणजे तो जो कोल्हा होता त्या जंगलामध्ये राहणारा, तो नेहमी संधी शोधायचा. कसली संधी शोधायचा? टू मेक फन ऑफ अदर एनिमल्स. बाकीच्या प्राण्यांची टिंगलटवाळी आपल्याला कशी करता येईल याची तो काय करायचा? संधी शोधत असायचा. When he saw the wild boar, he decided to tease him. To tease. TEASE. To tease म्हणजे चिडवणे. To tease म्हणजे what? चिडवणे. ज्या वेळेला when he saw the wild boar, he decided to tease him. ज्या वेळेला त्याने ते रानडुक्कर पाहिलं, त्यावेळेला त्यानं असं ठरवलं की याची आपण काय करूया, आता मजा घेऊया किंवा याला आपण काय करूया, चिडूयात, याला आपण चिडवायचं असं तिने ठरवलं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. रानडुकराला ज्या वेळेला त्यानं त्याच्या सुळ्यांना धार लावताना पाहिलं, त्यावेळेला त्या फॉक्सनं ही डिसाइडेड टू टीज हिम. त्यानं त्याला चिडवायचं ठरवलं. सो ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. म्हणून त्या झाडाजवळ आला आणि ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. त्याने त्या झाडाभोवती एक चक्कर मारली. काय मारली? चक्कर. अराउंड द ट्रीज ही वॉक. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज, लुकिंग लेफ्ट अँड राईट. लुकिंग लेफ्ट. त्याने डावीकडं पाहिलं, उजवीकडं पाहिलं, अँड अप अँड डाऊन. वरती पाहिलं, खाली पाहिलं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. त्याने डावीकडं पाहिलं, उजवीकडं पाहिलं, वरती पाहिलं, खाली पाहिलं. ही ऑल्सो बिगॅन टू ऍक्ट ॲज he was really scared. He also began to act as if he was really scared. त्याने हे बी ढोंग केलं, त्याने हे बी त्या रानडुकराला दर्शवण्याचं ढोंग केलं की he was really scared. Scared म्हणजे you know what it means by? घाबरणे. Scared means what? घाबरणे. SCARE. जणू त्याने असं भासवलं की तो कोल्हा अतिशय घाबरलेला आहे असं त्याने रानडुकराला भासवलं. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. परंतु त्या रानडुकराने त्या कोल्ह्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. Did not pay any attention. Did not pay any attention means लक्ष न देणे. The boar did not pay any attention to him. He kept right on with his work. त्याचं जे आपल्या सुळ्यांना धार लावायचं काम चाललेलं होतं ते तसंच चालू ठेवलं. त्याने हा कोल्हा काय करतोय, वरती पाहतोय, खाली पाहतोय, डावीकडे पाहतोय, उजवीकडे पाहतोय, चक्कर मारतोय, अजिबात त्याने लक्ष दिलेलं नाही. नेक्स्ट लाईन और नेक्स्ट पॅरेग्राफ. ॲट द लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. आणि शेवटी रानडुकराचा आपल्याकडे लक्षच देत नाही तो, म्हणून तो कोल्हा शेवटी हसला. ॲट द लास्ट द फॉक्स अँड सेड विथ ग्रीन, व्हाय आर यू डुईंग दॅट? Why are you doing that? काय करतोयस हे तू? I tried very hard.
but I did not see any hidden enemy or danger. अरे तू काय करतोयस? मी किती वेळचा झालोय हे सगळं पाहतोय, बट आय डिड नॉट सी एनी हिडन. हिडन हिडन म्हणजे का? छुपा, लपलेला. हिडन म्हणजे का? छुपा किंवा लपलेला. HIDDEN. HIDDEN. हिडन. हिडन म्हणजे का? लपलेला किंवा लपून बसलेला, छुपा. एनिमी, ENEMY. एनिमी. एनिमी म्हणजे शत्रू. ऑर डेंजर. डेंजर म्हणजे काय? संकट. यू नो व्हेरी वेल. तर मी मगाच्या धरून पाहतो आहे तुला, तू हे काय करून राहिलेला आहे? अरे इथे मला कुठलाही लपलेला शत्रू किंवा संकट दिसत नाहीये. तर तू हे काय करतोय? ट्रू रिप्लाय द बोर्ड. त्या बोर्डनं त्याला मग उत्तर दिलं. खरंय, तू म्हणतो ते खरंय. Just now, there may not be any danger. There may not be any. ठीक आहे, आता या घडीला इथे जंगलामध्ये कुठलाही धोका नाहीये किंवा कुठलंही संकट नाहीये किंवा कुठलाही हिडन एनिमी नाहीये, म्हणजे कुठलाही लपलेला शत्रूही नाहीये, संकट नाहीये. परंतु बट मीन्स व्हॉट? परंतु when if really comes, जर असा एखादा लपलेला शत्रू किंवा असं एखादं संकट किंवा असा एखादा धोका जर खरोखरच आला, if really comes, जर तो आला, there won't be any time to sharpen my task. There won't be any time to sharpen my task. तर एखादा धोका जर तो आला किंवा संकट आलं किंवा एखादा लपलेला शत्रू आला, तर मला माझ्या दातांना धार काढायला वेळच मिळणार नाही. नीट लक्षात ठेवा, नीट ऐकायची गोष्ट. व्हॉट? बट व्हेन इट रिअली कम्स, देअर वोंट बी एनी टाइम टू शार्पन माय. तर मला माझ्या दातांना धार काढायला वेळच मिळणार नाही. My weapons have to be ready for use then. Weapons म्हणजे काय? शस्त्र, हत्यार. वेपन्स म्हणजे काय? शस्त्र. आता इथं रानडुकराची शस्त्र कोणती आहे? बरोबर आहे, सुळे. धारधार त्याची दाट. हे काय त्याचं? वेपन्स आहे. निसर्गानं पहा, प्रत्येक प्राण्याला आपलं स्वसंरक्षण करण्यासाठी काही हत्यारं दिलेली आहेत, म्हणजे त्याला शस्त्र दिलेले आहेत. त्या शस्त्रांपासून किंवा त्या हत्यारांपासून म्हणजे तो वापरतो, त्याला काही असे विशिष्ट प्रकारचे काही अवयव दिलेले आहेत की जेणेकरून तो त्याचे काय करतो, स्वतःचं स्वसंरक्षण करू शकतो. उदाहरणार्थ आता समजा रानडुकरावरती जर एखादा हल्ला कोणी जर केला, तो त्या सुळेने तो त्याचा जो हल्ला करतो त्याला तो जखमी करू शकतो. बरोबर आहे की नाही? समजा हत्ती आहे, हत्तीला जर कोणी समजा काही त्याच्यावरती अटॅक झाला किंवा काही कोणी हल्ला केला, तर हत्ती त्याचे जे 2 सुळे आहेत त्या 2 सुळ्यानं त्याला तो काय करू शकतो, जखमी करू शकतो. किंवा घोडा माहिती आहे आपल्याला, घोडा चावतो किंवा घोडा लाथ मारतो. तर समजा त्याच्यावरती अटॅक जर झाला तर घोडा त्याच्या मागचे जे पाय असतात त्याने तो काय करू शकतो, खूप जोराची लाथ मारू शकतो की जेणेकरून अटॅक करणारा जो आहे त्याचं लक्ष काय होऊन जाईल, विचलित होऊन जाईल आणि तो स्वतःचा डिफेन्स, ज्याला आपण म्हणतो संरक्षण करू शकतो. म्हणून इथे ते रानडुक्कर काय म्हणते, माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. म्हणजे माझी जी शस्त्र आहे ही सुळे, या शस्त्रांना मला काय केलं पाहिजे, आधीच तयार करून ठेवलं पाहिजे. If I am not ready, I will have to suffer. जर मी तयारीत नसेल तर मला त्याचं दुःख भोगावं लागेल. आता शेवटच्या 2 ओळी या गोष्टीमध्ये दिलेल्या आहेत. तिथे खऱ्या पद्धतीनं आपल्याला मेसेज मिळतोय, मॉरल मेसेज मिळतोय. तो मेसेज कोणता आहे? I read, this story tells us that
It is best to be prepared. This story tells us that it is best to be prepared. म्हणजे आपण नेहमी काय असलं पाहिजे, तयारीत असलं पाहिजे. संकट येवो अथवा न येवो, संधी येवो ना येवो, आपण तयारीत असणं हे केव्हाही. इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. आणि सेकंड मेसेज, डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट. आणि आपलं जे काही काम आहे ते वेळेतच पूर्ण झालं पाहिजे किंवा वेळेच्या आत आपलं काम पूर्ण झालं पाहिजे. हे दोन मेसेज आपल्याला. संकट येईल मग मी माझ्या सुळ्यांना किंवा दातांना धार लावत बसेल, मग आल्यावरती मग मी तोपर्यंत मग त्याच्याशी लढेल. तोपर्यंत जे काही संकट येईल किंवा जो प्राणी माझ्यावर अटॅक करेल किंवा तो मला जखमी करेल, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल आणि मला त्याचं काय करावं लागेल, दुःख भोगावं लागेल. म्हणून विद्यार्थी मित्र, आपल्याला दोन संदेश या गोष्टीमधून मिळालेले आहेत. गोष्ट अतिशय छोटी आहे, परंतु संदेश जे दिले आहे किंवा बोध या गोष्टीतून आपल्याला जो मिळतोय तो अतिशय मोठा आहे किंवा तो विचार करायला लावणार आहे. तो पहिला बोध म्हणजे आपण नेहमी तयारीत असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपलं काम जे काय आहे ते वेळेच्या आत पूर्ण झालेलं असलं पाहिजे. हिंदीमध्ये कहावत आहे, तुम्हाला माहिती आहे, कल करे सो आज करे, आज करे सो अभी. म्हणजे एखादं काम जर उद्या करायचं असेल तर ते काय करा, त्याची सुरुवात आज करा. आणि आज जर करायचं असेल तर ते लगेच सुरू करा. हे दोन महत्वाचे संदेश या गोष्टीमधून आपल्याला मिळालेले आहेत. मला असं वाटतं विद्यार्थी मित्र, तुम्हाला ही गोष्ट अतिशय छोटी आहे, परंतु खूप चांगल्या पद्धतीने समजलेली असेल अशी मी अपेक्षा करतो. नाउ डिअर स्टुडंट्स, कम टू द पेज नंबर 8. कम टू द पेज नंबर 8. आता आपल्या जवळ असणारं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातल्या 8 नंबरच्या पानावरती या. गोष्ट आपल्याला समजलेली आहे, गोष्ट आपण मराठी इंग्रजी आपण ऐकलेली आहे. आता तिथे पहा, अगदी वरच्या साईडला पॉइंट्स लिहिले पहा. एका पान नंबर